आकाशवाणी मुंबई. मी उमा रायकर आणि मी मनीषा देवणे. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. आगामी आर्थिक वर्षासाठी 50,65,000 कोटी रुपये खर्चाचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर. संरक्षण, ग्रामीण विकास, कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद. आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची घोषणा. कापूस, डाळी, तेलबियांसाठी विविध योजना. नवीन आयकर रचनेत 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त. करदरातही कपात. कर्करोगावरची औषधं, दुचाकी, पादत्राणं, कृत्रिम दागिने स्वस्त होणार. देशातल्या नागरिकांना विकासाचे भागीदार बनवण्याचा पाया घालणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रधानमंत्र्यांची प्रशस्ती, तर निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याची विरोधकांची टीका. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा मेघालयावर 1 डाव आणि 456 धावांनी विजय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 50,65,000 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असलेला अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर केला. या माध्यमातून येत्या 5 वर्षात सर्वांचा विकास करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यात गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे. आर्थिक वृद्धीला चालना, सर्वंकष विकास, खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन, सर्वसामान्यांच्या आकांक्षांना उभारी देणारा आणि मध्यम वर्गाला आणखी बळकट करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. हा अर्थसंकल्प कर निर्धारण, ऊर्जा, शहरी विकास, खाणकाम, वित्त आणि नियामकीय क्षेत्रात सुधारणा घडवून आणणारा आहे, असंही त्या म्हणाल्या. अर्थसंकल्प सादरीकरण सुरू झाल्यावर कुंभमेळ्यातल्या दुर्घटनेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी काही काळ सभात्याग केला होता. अर्थसंकल्प मांडल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या अर्थसंकल्पातल्या प्रस्तावित खर्चापैकी 34,20,000 कोटी रुपये कर महसुलातून मिळणार आहेत. या अर्थसंकल्पात 4.4% वित्तीय तूट अर्थमंत्र्यांनी प्रस्तावित केली आहे. चालू आर्थिक वर्षात हे प्रमाण 4.8% राहण्याची अपेक्षा आहे. या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी 4,91,000 कोटी, ग्रामीण विकासासाठी 2,66,000 कोटी, कृषीसाठी 1,71,000 कोटी, शिक्षणासाठी 1,28,000 कोटी आणि आरोग्य क्षेत्रासाठी 98,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाची तरतूद आहे. समाज कल्याणासाठी 60,052 कोटी आणि विविध वैज्ञानिक विभागांसाठी 55,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद अर्थसंकल्पात आहे. विमा क्षेत्रातली थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा आता 74% 100% केली आहे. देशभरातल्या 100 आकांक्षित जिल्ह्यांमध्ये राज्यांच्या सहकार्याने प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना राबवणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. उत्पादन वाढ, शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब, पंचायत आणि गटस्तरावर साठवणूक क्षमता वृद्धी, सिंचन सुविधा सुधारणा, दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्ज उपलब्ध करून देणं हे याचं उद्दिष्ट आहे. याचा लाभ 1.5 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना होणार आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे 7.5 कोटींपेक्षा जास्त शेतकरी, मच्छीमार आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना अल्प मुदतीचं कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. सुधारित व्याज अनुदान योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवली आहे. ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. याद्वारे कृषी क्षेत्रातल्या बेरोजगारांना कौशल्य तंत्रज्ञान पुरवलं जाईल. याचा फायदा महिला, तरुण, शेतकरी, ग्रामीण युवक, अल्पभूधारक यांना होणार आहे. तेलबियांसाठी सरकार राष्ट्रीय अभियान राबवणार आहे. तूर, उडीद, मसूर यांना केंद्रस्थानी ठेवून 6 वर्षांचा आत्मनिर्भर कार्यक्रम आखला जाईल. कापसाचं उत्पादन वाढवण्यासाठीही विशेष कार्यक्रम आखला जाईल, असं सीतारामन यांनी सांगितलं. नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून पुढील 4 वर्षांसाठी तेलबियांची खरेदी नाफेड आणि NCCF कडून केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. जलजीवन मिशन अंतर्गत 100% घरांना नळजोडणी करण्यासाठी याची मुदत 2028 पर्यंत वाढवल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. पुढच्या आठवड्यात नवीन आयकर विधेयक आणण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली. टॅक्स रिबेटच्या सोयीमुळे 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना नवीन कर रचनेनुसार कुठलाही आयकर द्यावा लागणार नाही, अशी मध्यम वर्गासाठी खुशखबर त्यांनी आजच्या भाषणात दिली. नोकरदारांना 75,000 रुपयाचं स्टँडर्ड डिडक्शन मिळत असल्यानं त्यांना 13.25 लाख रुपयांच्या उत्पन्नावर काहीही आयकर द्यावा लागणार नाही. यामुळे 1 कोटी करदाते करमुक्त होतील, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी वार्ताहर परिषदेत दिली. नवीन कररचनेत असलेल्या करांच्या दरांमध्येही सुधारणा त्यांनी आज जाहीर केल्या. त्यानुसार आता 4 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना कुठलाही कर द्यावा लागणार नाही. यापूर्वी ही मर्यादा 3 लाख रुपये होती.
त्यापुढील उत्पन्नावर असलेल्या करांच्या दरांमध्येही त्यांनी मोठी सवलत दिली आहे. त्यामुळे नवीन कररचना मोठ्या प्रमाणात आकर्षक झाली आहे. पूर्वी नवीन कररचनेत 15 लाखांच्या वर असलेल्या उत्पन्नावर 30% दराने कर द्यावा लागत होता आणि आता 24 लाखाच्या वर असलेल्या उत्पन्नावर 30% दराने कर द्यावा लागेल. नवीन कररचनेअंतर्गत 4 ते 8 लाख रुपयांदरम्यानच्या उत्पन्नासाठी 5%, 8 ते 12 लाख रुपयांदरम्यानच्या उत्पन्नासाठी 10%, 12 ते 16 लाख रुपयांच्या दरम्यान असलेल्या उत्पन्नासाठी 15%, 16 ते 20 लाखांसाठी 20% आणि 20 ते 24 लाखासाठी 25% दराने आयकर द्यावा लागेल. यामुळे 12 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांचा 80,000 रुपये आयकर वाचेल, 18 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांचा 70,000 आणि 25 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांचा 1,10,000 रुपये आयकर वाचेल. ज्येष्ठ नागरिकांना व्याजातून मिळणाऱ्या 1 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर कुठलाही TDS द्यावा लागणार नाही. यापूर्वी ही मर्यादा 50,000 रुपयेची होती. याशिवाय TDS आणि TCS साठीही अर्थमंत्र्यांनी अनेक सुधारणा जाहीर केल्या. सुधारित आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत आता 2 वर्षांवरून 4 वर्ष केली आहे. याशिवाय क्रिप्टो चलनाच्या माध्यमातून असलेली मालमत्ताही जाहीर करावी लागणार आहे. अर्थमंत्र्यांनी आजच्या अर्थसंकल्पात कर्करोग, दुर्मिळ आजार आणि इतर गंभीर आजारांवरच्या 36 औषधांना आयात शुल्कातून पूर्ण माफी दिली आहे. याशिवाय 6 जीवनरक्षक औषधांवरचं 5% सवलतीच्या दरातून आयात शुल्क द्यावं लागेल. याशिवाय सुरीमी कॅमेरा तसंच हेडफोनचे सुटे भाग, PCBचे भाग, मोबाईलचे सेन्सर, LED आणि LCDचे भाग, दुचाकी यांच्यावरही आयात शुल्कात सवलत दिल्यानं या वस्तू स्वस्त होतील. मार्बल, ग्रेनाइट, पादत्राणे, PVC बॅनर, सौर बॅटरी, लोह आणि स्टीलच्या काही वस्तू, स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर, कृत्रिम दागिने, दुचाकी वाहनं यासारख्या वस्तूंवरच्या शुल्कातही कपात झाल्यानं या वस्तू स्वस्त होतील. या अर्थसंकल्पात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातलं वर्गीकरण बदललं आहे. 2.5 कोटींपर्यंत सूक्ष्म उद्योग, 25 कोटींपर्यंत लघु आणि 125 कोटींपर्यंत गुंतवणूक असलेल्या उद्योगांना मध्यम उद्योगांचा दर्जा मिळेल. या उद्योगांसाठी असलेली उलाढालीची मर्यादाही आता वाढवून अनुक्रमे 10 कोटी, 1 अब्ज आणि 5 अब्ज इतकी केली आहे. उद्योग पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या सूक्ष्म उद्योगांसाठी 5 लाख रुपये मर्यादेचं क्रेडिट कार्डही देण्यात येणार आहे. याशिवाय चर्मउद्योग, खेळणी, अन्न प्रक्रिया, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान निर्मिती अशा विविध क्षेत्रांसाठीही संस्थांची स्थापना आणि योजनांवर अर्थसंकल्पात भर दिला आहे. येत्या 3 वर्षात प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कर्करुग्णांसाठी उपचार केंद्र उभारली जातील. त्यातली 200 केंद्र येत्या आर्थिक वर्षातच उभारली जातील. याशिवाय पुढच्या वर्षी वैद्यकीय महाविद्यालयात 10,000 जागा वाढवल्या जातील. तसंच पुढच्या 5 वर्षात 75,000 जागा वाढवल्या जातील, असे सीतारामन यांनी सांगितलं. सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी या अर्थसंकल्पात निधी वाढवला आहे, असंही त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आपण ऐकू शकता. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 2025-26च्या अर्थसंकल्पात 140 कोटी भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब दिसतं, अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली आहे. देशातले नागरिक विकासाचे भागीदार बनतील याचा पाया या अर्थसंकल्पानं घातला आहे. रोजगाराच्या प्रत्येक क्षेत्राला प्राथमिकता दिली गेली आहे, असं ते म्हणाले. देश के नागरिक विकास के भागीदार कैसे बनेंगे, ये बजट इसकी एक बहुत मजबूत नींव रखता है. साथियों, इस बजट में रिफॉर्म की दिशा में महत्वपूर्ण कदम उठाए गए हैं. केंद्रीय अर्थसंकल्प हा मध्यमवर्गीयांसाठी ड्रीम बजेट असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्यासाठीच्या तरतुदींविषयी ते म्हणाले. महाराष्ट्र रुरल कनेक्टिव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये 683 कोटी, महाराष्ट्र ॲग्री बिझनेसमध्ये 100 कोटी, इकॉनॉमिक क्लस्टरमध्ये 1094 कोटी आणि लिफ्ट इरिगेशन मध्ये 186 कोटी एवढे महाराष्ट्राला मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे. पण ही लिस्ट खूप मोठी आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबईतल्या मेट्रोसाठी 1,255 कोटी तर पुणे मेट्रोसाठी सुमारे 700 कोटी रुपयांची तरतूद असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात सांगितलं. बुलेट ट्रेनसाठी 4,000 कोटी, इकॉनॉमिक क्लस्टरसाठी सुमारे 1,100 कोटी रुपयांची तरतूद आहे. नाग नदी सुधार प्रकल्पाला 295 कोटी रुपये राखून ठेवले आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विकसित भारताचं स्वप्न साकार होण्याची खात्री देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. देशाला आर्थिक महासत्ता आणि विकसित राष्ट्र बनण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करून सवलत दिल्याचा आभास निर्माण केला आहे, परंतु महागाईमुळे कंबरडे मोडलेल्या जनतेची नुकसान भरपाई त्याने होणार का, असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. हाच अर्थसंकल्प निराशा करणारा असून काँग्रेस पक्ष याचा निषेध करत आहे, असं ते म्हणाले. शेतकरी कर्जमाफी हमीभाव यावर अर्थसंकल्पात काहीच नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. या अर्थसंकल्पाने गुंतवणूकदार प्रभावित झालेले नाहीत, तसंच शेतकरी, व्यापारी व सामान्य नागरिकांचीही निराशाच केली आहे, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी व्यक्त केली. या अर्थसंकल्पाबद्दल आकाशवाणीशी बोलताना मुंबईतल्या गृहिणी वैशाली पवार यांनी आनंद व्यक्त केला. मला केंद्रीय अर्थसंकल्पात महिला आणि लहान मुलांच्या दृष्टीनं सक्षम अंगणवाडी हा कार्यक्रम महत्त्वाचा वाटला. त्याचा अंगणवाडीतील 8 कोटी लहान मुलं आणि 1 कोटी महिलांना लाभ मिळणार आहे. त्यामुळं अंगणवाडीतली लहान मुलं आणि महिला यांच्यासाठी सुदृढ आरोग्य, पौष्टिक आहार, जनजागृती यासाठी राबवले जाणारे कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवले जातील. नवोदित उद्योजकांना प्रोत्साहन मिळावं यासाठी 10,000 कोटी रुपयांच्या निधीसह स्टार्टअपसाठीच्या निधी योजनेच्या पुढच्या टप्प्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पात केली. प्रथमच व्यवसाय करणाऱ्यांसाठी, महिलांसाठी तसंच अनुसूचित जाती जमातीतल्या उद्योजकांसाठी नवी योजना आणली असून या योजनेअंतर्गत संबंधित उद्योजकांसाठी पुढच्या 5 वर्षात 2 कोटी रुपयांपर्यंतची कर्ज मंजूर केली जातील. उडान योजनेत आता 120 नवीन स्थळांची भर पडणार असून पुढच्या 10 वर्षात अतिरिक्त 4 कोटी प्रवाशांना याचा लाभ मिळेल, अशी घोषणा सीतारामन यांनी आज केली. 1 कोटी असंघटित कामगारांची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली जाईल, तसंच ओळखपत्र दिलं जाईल. त्यांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सुविधा पुरवल्या जातील. बँकांकडून वाढीव कर्ज, 30,000 रुपयांची मर्यादा असलेली UPIशी संलग्न क्रेडिट कार्ड आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत वाढ केली जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात केली आहे. 1.5 लाख ग्रामीण टपाल कार्यालयं, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि 2,40,00,000 टपाल सेवकांच्या माध्यमातून भारतीय टपाल खातं ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल. टपाल कार्यालयांच्या देशभर विणलेल्या जाळ्याच्या सहाय्यानं टपाल खात्याचं एका मोठ्या लॉजिस्टिक्स संस्थेत रूपांतर करण्याची सरकारची योजना आहे, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामन्यात मुंबईनं मेघालयावर 1 डाव आणि 456 धावांनी विजय मिळवला. मुंबईनं पहिल्या डावात मेघालयाचा संपूर्ण संघ 86 धावात गारद केल्यानंतर 7 बाद 671 धावांवर काल आपला पहिला डाव घोषित केला होता. मेघालयाचा दुसरा डाव आज 129 धावांवर आटोपला. मुंबईकडून शार्दूल ठाकूरनं दोन्ही डावात मिळून 8 गडी बाद केले. पहिल्या डावात त्यानं 84 धावांचं योगदानही दिलं होतं. तो या सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक इथं 12.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी आर्थिक वर्षासाठी 50,65,000 कोटी रुपये खर्चाचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर. संरक्षण, ग्रामीण विकास, कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद. आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची घोषणा. कापूस, डाळी, तेलबियांसाठी विविध योजना. नवीन आयकर रचनेत 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त. करदरातही कपात. कर्करोगावरची औषधं, दुचाकी, पादत्राणे, कृत्रिम दागिने स्वस्त होणार. देशातल्या नागरिकांना विकासाचे भागीदार बनवण्याचा पाया घालणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रधानमंत्र्यांची प्रशस्ती, तर निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याची विरोधकांची टीका. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा मेघालयावर 1 डाव आणि 456 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया रात्री 8:05 नमस्कार.